हॅलो स्टुडंट, तो आपल्या सीईटी टू कॅम्पसच्या सिरीज मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कॉलेज असं बघणार आहे की ज्या कॉलेजची खूप जास्त डिमांड आहे आणि ते कॉलेज महाराष्ट्रातलं खूप जास्त चांगलं ऑटोनॉमस कॉलेज मधलं कन्सिडर केलं जातं. कारण पुण्यामध्ये जर टॉप 5 कॉलेजमध्ये बघायला झालं तर ते कॉलेज एक टॉप 5 कॉलेज मधलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर आज आपण बघणार आहोत व्हीआयटी पुणे, जे कॉलेज महाराष्ट्रामध्ये टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येतं. आज या व्हीआयटी कॉलेज बद्दल आपण एक पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहे की नेमकं व्हीआयटी कॉलेजला कट ऑफ किती आहे इंजिनिअरिंग ऍडमिशनचा, त्याच्यानंतर व्हीआयटी कॉलेजचं फी स्ट्रक्चर, व्हीआयटी कॉलेजची प्लेसमेंट आणि त्यानंतरची कॅम्पस लाईफ, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकतात आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला लगेच अपडेट मिळेल. सो व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे व्हीआयटी पुणे हे जे कॉलेज आहे प्रायव्हेट ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहे, जे 1983 ला चालू झालेलं होतं. त्यानंतर हे जे कॉलेज आहे हे परमनंटली अफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर या कॉलेजचे 2 कॅम्पसेस आहेत, बिबेवाडी कॅम्पस आणि कोंढवा कॅम्पस. जर कोणत्या कॅम्पसला कोणत्या ब्रांच कंडक्ट केले जातात, जर तुम्हाला हे डिटेलमध्ये पाहिजे असेल तर लास्टला एक मोबाईल नंबर प्रोव्हाइड केलाय, तुम्ही त्यांना कॉल करू शकता. त्यानंतर व्हीआयटी कॉलेजला जर नॅक ग्रेड बघायला झालो तर नॅक ग्रेड हा A++ आहे, जेणेकरून खूप चांगला ग्रेड हा या कॉलेजला आहे. जर तुम्हाला असेच कॉलेजचे वेगवेगळे अपडेट्स जर तुम्हाला व्हॉट्सअपला पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची ते जॉईन करून ठेवू शकता. कारण त्यामध्ये तुम्हाला मिळणार सीईटी सेलची अपडेट, कॉलेजची अपडेट्स, त्यानंतर फी स्ट्रक्चरची माहिती आणि डेम युनिव्हर्सिटी बद्दल माहिती त्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळी मिळणार आहे. लगेच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवू शकता. जर आपल्याला बघायला झालं तर मागच्या वर्षी व्हीआयटी कॉलेजचे जे कट ऑफ्स होते ते नेमके काय होते ते आपण बघणार आहोत. तर व्हीआयटी कॉलेजला जर बघायला झालं तर टेक्निकल ब्रांचेस खूप सारे आहे आणि तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या ब्रांचेस म्हणजे ऍडव्हान्स ब्रांचेस बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये आपण सगळे ब्रांचेस आज कव्हर करणार आहेत. हे जे कट ऑफ्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत हे ओपन कॅटेगरीचे म्हणजे जी ओपनचे कट ऑफ आहेत, जेणेकरून तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरी वाईज किंवा जे डिफरंट कोटाज आपल्याकडे आहे, TFWS आहे, डिफेन्स आहे, PWD कोटा आहे, त्याच्यामधले जर कट ऑफ पाहिजे असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता. तुम्ही व्हीआयटी कट ऑफ ते तुम्हाला कॉल करून हेल्प करतील. आता याच्यामध्ये जर आपण बघायला झालो तर सिव्हिल इंजिनिअरिंग या ब्रांचचा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीसाठी जी ओपनचा 95.06 आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 98.94, आयटी ब्रांच 98.58, ENTC चा सुद्धा तुम्ही बघू शकता 97.82, इन्स्ट्रुमेंटेशन 90.33. जर तुम्हाला बघितलं सिव्हिल इंजिनिअरिंग जर सीओईपी नंतर बघायला झालो तर व्हीआयटी कॉलेजला खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर जर सीओईपी नंतर जर कोणतं दुसरं कॉलेज जर येत असेल इन्स्ट्रुमेंटेशन साठी तर तुम्ही व्हीआयटी ला प्रिफर करू शकता. त्यानंतर बाकीच्या ब्रांचेसचा कट ऑफ तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात. मेकॅनिकलचा कट ऑफ आहे आपल्याकडे, सीएससी AIML सुद्धा या कॉलेजला अवेलेबल आहे, सीएससी डेटा सायन्स सुद्धा आहे, म्हणजे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्स मध्ये, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AI मध्ये हे सुद्धा या कॉलेजला अवेलेबल आहे. जर डिटेल कट ऑफ पाहिजे असतील तर स्क्रीनवर नंबर आहे, व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला डिटेल कट ऑफ बद्दल गायडन्स केला जाईल. जर बाकीचे ब्रांचेस तुम्ही बघितले ऍडव्हान्स ब्रांचेस इथं आहेत, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT, सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी ऍडव्हान्स ब्रांच आहे ती सुद्धा व्हीआयटी कॉलेजला बघायला मिळणार आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, AIDS अशा नवनवीन ब्रांच म्हणजे ऍडव्हान्स ब्रांचेस तुम्हाला या कॉलेजला बघायला मिळतील. कट ऑफ साठी तुम्ही आम्हाला DM करा, आमची टीम तुम्हाला हेल्प करेल. आता जर तुम्हाला बघायला झालं पर्सेंटाईलचा जो कॅल्क्युलेशन आहे आणि नेमका अजून सुद्धा तुमचे पर्सेंटाईल आलेले नाही तर पर्सेंटाईलचा जो कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता हे पर्सेंटाईल कसे कॅल्क्युलेट करायचे याची चिंता तुम्ही करू नका, कारण एनरोल इंजिनिअरचा मार्क वर्सेस पर्सेंटाईल ऑलरेडी लाईव्ह झालेले आहे. मी त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे, तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन तुमचे पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करू शकता. एनरोल इंजिनिअरची जी काउन्सिलिंग बॅच आहे ती ऑलरेडी चालू झालेली आहे आणि त्याची जी प्रीमियम काउन्सिलिंग बॅच म्हणजे ती टॉप काउन्सिलिंग बॅच कन्सिडर केल्या जातं ती ऑलरेडी चालू झाली. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार पर्सनलाइज 1-to-1 काउन्सिलिंग तुम्हाला मिळणार आहे, बेस्ट कॉलेज बेस्ट ब्रांचचं तुम्हाला सिलेक्शन मध्ये गायडन्स मिळणार आहे, कॅप राऊंड साठी एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणार आहे, ऑप्शन फॉर्म मध्ये सपोर्ट, ऑप्शन फॉर्म बनवण्यामध्ये आणि ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे आणि एंड टू एंड ऍडमिशन मध्ये एंड टू एंड ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. कारण एनरोल इंजिनिअर मध्ये पर्सनल अटेन्शन दिलं जातं प्रत्येक मुलाला. जर तुम्हाला सुद्धा पर्सनल काउन्सिलिंग करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिसत असतील, तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या बॅच मध्ये एनरोल करू शकतात. आता नेमकं त्या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. तुम्हाला 4 कॅप राऊंडचा गायडन्स मिळणार आहे, स्पॉट राऊंड IRS राऊंड मध्ये तुम्हाला गायडन्स मिळणार आहे, कम्प्लीट कॉल सपोर्ट मिळणार, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म मिळणार आहे,
कम्प्लीट लाईव्ह सेशन तुमच्या सोबत कंडक्ट केलं जाणार आहे. डेडिकेटेड मेंटरची टीम तुमच्यासाठी राहणार आहे आणि त्यानंतर फर्स्ट इयरचा इंजिनिअरिंगचा सपोर्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल, कारण या बॅच मध्ये खूप लिमिटेड सीट्स आहेत, कारण हे 1-to-1 काउन्सिलिंग बॅच एनरोल इंजिनिअरची आहे. जर एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑलरेडी तुमच्यासारख्या मागच्या 3 वर्षामध्ये 5,000 प्लस मुलांनी एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून त्यांच्या ड्रीम कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे. जर आपण प्लेसमेंटचा बघायला झालो तर या वर्षीचा लेटेस्ट डेटा आपल्याकडे आहे वेबसाईटवरून आलेला. 2025-26 अकॅडमिक इयरची प्लेसमेंट अजून सुद्धा ऑनगोईंग आहे. त्यामध्ये 900 प्लस कंपनीजने म्हणजे 900 प्लस ड्राईव्ह व्हीआयटी कॉलेजला कंडक्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही मीडियन सॅलरी बघायला झालं तर 7.6 LPA मीडियन सॅलरी आहे. हायएस्ट सॅलरी जर या वर्षीची बघायला झालं तर 50 LPA हायएस्ट सॅलरी आहे. आणि जर आपण प्लेसमेंट पर्सेंटेज बघायला गेलो तर प्लेसमेंट पर्सेंटेज प्लस जे मुलं हायर स्टडीजला गेले त्यांचा पर्सेंटेज जर आपण 2023-24 पर्यंतचा बघायला गेलो तर 96% ही प्लेसमेंट प्लस हायर स्टडीजचा पर्सेंटेज आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की दरवर्षीचा या त्याच रेंजमध्ये 96, 93, 94, 96 हे मागच्या 5 वर्षांमधलं त्यांचा पर्सेंटेज आहे. जर आपण मीडियन सॅलरी आणि वर्सेस अकॅडमिक इयर म्हणजे कोणत्या वर्षी किती ऍव्हरेज पॅकेज गेले हे जर बघायला झालं तर तुम्ही बघू शकता 2023-24 साली 7.5 लाखाचं ऍव्हरेज पॅकेज होतं. 22-23 साली 7 लाख, त्याच्या पहिले 6.7, 6.5 हे हळूहळू वाढत जाते. या वर्षीचं बघायला गेलं तर आतापर्यंत म्हणजे अजून सुद्धा प्लेसमेंट सीझन कंप्लीट झालेला नाही तरी आतापर्यंत या कॉलेजचं 7.6 हे ऍव्हरेज पॅकेज आहे. जर आपण इंडस्ट्री पार्टनर्स बघायला गेलं तर व्हीआयटी हे इंडस्ट्री पार्टनर मध्ये स्ट्रॉंग रिलेशन बिल्ड करतं, कारण व्हीआयटी ला खूप सारे इंडस्ट्री पार्टनर्स आहेत. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की जे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, हनीवेल आहेत, इटॉन आहे, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट, टाटा, L&T ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत त्या व्हीआयटी ला ऑन कॅम्पस ड्राईव्हसाठी व्हिजिट करतात. एनव्हीडिया आहे, झेडेस आहेत, अशा खूप साऱ्या कंपनीज ज्या आहेत, मास्टर कार्ड, बार्कलेज ह्या खूप मोठ्या मोठ्या कंपनीज ज्या आहेत त्या व्हीआयटी कॉलेजला ऑन कॅम्पस प्लेसमेंटसाठी व्हिजिट करतात आणि दरवर्षी इथले मुलं या कंपनीजमध्ये प्लेस होतात. आणि फक्त प्लेसमेंट तर नाही तर या कंपन्यांचे इंडस्ट्री प्रोजेक्ट सुद्धा हे कॉलेजचे मुलं चालू म्हणजे 3rd इयर 2nd इयर मध्ये करतात. सो तुम्हाला जर या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि चांगलं इंडस्ट्री नेटवर्क पाहिजे असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करा. आणि जर आणखी काही इन्क्वायरी असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण फी स्ट्रक्चरला बघूयात. नेमकं या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय राहणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी फी स्ट्रक्चर हे 2,12,000 होतं. हे मागच्या वर्षीचं फी स्ट्रक्चर आहे, अजून अपडेटेड फी स्ट्रक्चर आलेलं नाहीये. आता बाकीचे फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आहे, स्क्रीनशॉट काढू शकतात. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील स्कॉलरशिप किंवा फी स्ट्रक्चर बद्दल स्क्रीनवर नंबर आहे, आमच्या टीम सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. या कॉलेजला IL राऊंड सुद्धा होतो, स्पॉट राऊंड होतो. तर नेमकं स्पॉट राऊंड मधून काय फी स्ट्रक्चर राहणार, IL राऊंड मधून काय फी स्ट्रक्चर राहणार हे जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जर स्टुडंट लाईफ म्हणजे कॅम्पस लाईफ जर बघायला झालं तर व्हीआयटी कॉलेजला जे स्टुडंट क्लब जे असतात, जे कॉलेजचे इव्हेंट्स अरेंज करतात, ते खूप चांगले चांगले स्टुडंट्स क्लब व्हीआयटी कॉलेजला बघायला मिळतात. मायक्रोसॉफ्ट, गुगल, गिग्स फॉर गिग्स अशा चांगल्या रेप्युटेड कंपनीचे स्टुडंट्स क्लब या कॉलेजला आहेत. त्यानंतर TRF द रोबोटिक्स फॉरम, त्यानंतर तुम्ही बघू शकता एन्ड्युरन्स रेसिंग, गेडिट, कोडिंगचे क्लब्स असे टेक्निकल क्लब सुद्धा या कॉलेजला आहे. कल्चरल क्लब्स आहेत, स्पोर्ट्स क्लब आहेत. त्यानंतर काही क्लब असे आहेत की जे तुम्हाला 2nd इयर पासून इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेतात, जेणेकरून तुम्हाला 3rd इयरला जेव्हा वेळेस कंपनीज प्लेसमेंटला येतात त्यावेळेस तुम्हाला इंटर्नशिप किंवा प्लेसमेंटच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला फायदा होतो. जर या कॉलेजचं आपण लोकेशन बघायला गेलो तर आपण स्टार्टिंगला बोललेलो होतो की या कॉलेजचे 2 कॅम्पसेस आहेत, एक बिबेवाडी कॅम्पस आणि कोंढवा कॅम्पस. तुम्ही स्क्रीनवरती त्यांचं लोकेशन बघू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग मागच्या 1 वर्षामध्ये घेतलेली आहे त्यांचे आपण काही रिव्ह्यूज स्क्रीनवरती दाखवतोय. तुम्ही त्यामध्ये बघू शकता की यश जाधव आहे, समृद्धी, त्यानंतर प्रणय, शुभंकर, ऋतुजा असे स्टुडंट्स आहेत. त्यानंतर व्हीआयटीचा यश शेलार ज्या स्टुडंटनी ऑलरेडी कॉलेजला ऍडमिशन घेतले, अयान शेख यांचे जे व्हिडिओ आहे आपण युट्यूबला आणि इंस्टाग्रामला अपलोड केले. सो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला आम्हाला फॉलो करा. आणि जर काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल किंवा काही एन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जर काही बाकीची एन्क्वायरी करायची असेल या कॉलेजबद्दल डिटेलमध्ये काही जर विचारायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकतात. आणि CET 2 कॅम्पसची सिरीज आपली चालूच राहणार आहे आणि लवकरच आपण मिशन इंजिनिअरिंग ही सिरीज घेऊन येतोय. आणि मार्क वर्सेस पर्सेंटेजचा व्हिडिओ सुद्धा आपण काल अपलोड केलेला आहे. तुम्ही जर अजून सुद्धा चेक केला नाही तर लगेच चेक करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. थँक्यू.